हा, तर लास्ट टाइम आपण पोलरायझेशन बाय पार्शियल रिफ्लेक्शन बघितलेलं होतं. ओके, सो फर्स्ट आपण पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग बघितलं, त्याच्यानंतर पोलरायझेशन बाय पार्शियल रिफ्लेक्शन बघितलं. आता पोलरायझेशन बाय डबल रिफ्रॅक्शन बघायचं आहे. सो दिस इज द थर्ड मेथड ऑफ द पोलरायझेशन. ओके, थर्ड इज पोलरायझेशन बाय double refraction. Double refraction. Polarization by double refraction. यालाच बायफ्रिंजन्स असंही म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज बायफ्रिंजन्स. ओके, बायफ्रिंजन्स. आता डबल रिफ्रॅक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर लक्षात घ्या, देर आर सम क्रिस्टल्स विच हॅज द प्रॉपर्टी ऑफ दिस बायफ्रिंजन्स ऑर डबल रिफ्रॅक्शन. आणि हे कुठले क्रिस्टल्स आहेत तर याच्यामध्ये कॅल्साइट क्रिस्टल किंवा क्वार्ट्ज क्रिस्टल किंवा टर्मलाइन क्रिस्टल. ओके, हे जे क्रिस्टल आहेत यांना डबल रिफ्रॅक्शन नावाची प्रॉपर्टी आहे. कॅल्साइट म्हणजे ऍक्च्युली आहे कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्साइट इज नथिंग बट कॅल्शियम कार्बोनेट अँड टर्मलाइन इज नथिंग बट बोरॉन सिलिकेट. Calcium carbonate crystals, they are transparent. Okay, tourmaline is boron silicate. So these are the crystal which are having the property of double refraction किंवा बायफ्रिंजन्स. आता डबल रिफ्रॅक्शन होते म्हणजे काय होते तर याच्यामध्ये सपोज हा क्रिस्टल आहे, suppose this is a crystal. Okay, and if a ray is incident on this crystal, a ray of light is incident on this crystal such as calcite, quartz or tourmaline crystal. ओके, तर इन्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट ज्यावेळी ट्रॅव्हल करते त्यावेळी रिफ्रॅक्शन होतं आणि रिफ्रॅक्शनमुळे काय होतो, एक रिफ्रॅक्टेड रे त्या ठिकाणी क्रिएट होतो, लाईक दिस रिफ्रॅक्टेड रे. परंतु बायफ्रिंजन्स मध्ये काय होतं की एक रिफ्रॅक्टेड रे क्रिएट होण्याऐवजी इथं काय होतात, दोन रिफ्रॅक्टेड रेज क्रिएट होतात. ओके, एक रिफ्रॅक्टेड रे क्रिएट होण्याऐवजी इथं दोन रिफ्रॅक्टेड रेज तुम्हाला मिळणार आहे. याला डबल रिफ्रॅक्शन किंवा बायफ्रिंजन्स असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच रेषे तुम्हाला दोन रिफ्रॅक्टेड रेज त्या डेन्सर मीडियम मध्ये त्या क्रिस्टल मध्ये मिळणार आहेत. याला बायफ्रिंजन्स असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये एक जो रे आहे त्याला काय म्हटलं जातं, ऑर्डिनरी रे असं म्हटलं जातं, ओ रे. आणि दुसरा जो रे आहे त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे म्हणजे ई रे असं म्हटलं जातं. ओ रे म्हणजे काय असणार आहे, ऑर्डिनरी रे. अँड सेकंड इज द ई रे म्हणजे काय असणार आहे, दॅट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे. that is ordinary ray and E ray that is extraordinary ray. ठीक आहे, या पद्धतीनं बायफ्रिंजन्स असतं, लक्षात घ्या. दिस इज द नॉर्मल. आता याच्यामध्ये पोलरायझेशन कसं होणार तर समजा इन्सिडेंट लाईट जर अनपोलराइज लाईट असेल, तर याच्यामध्ये तयार झालेले ऑर्डिनरी रे आणि एक्स्ट्राऑर्डिनरी रे जे आहेत ते दोन्ही काय असतात, पोलराइज्ड रे असतात. ओके, इफ इन्सिडेंट लाईट इज अ अनपोलराइज लाईट देन ऑर्डिनरी रे अँड एक्स्ट्राऑर्डिनरी रे बोथ आर पोलराइज्ड लाईट्स. म्हणजे एकाच्या व्हायब्रेशन जे आहेत त्या फॉर एक्झाम्पल इनवर्ड आउटवर्ड असतील, तर दुसऱ्यामध्ये फक्त काय असतात, पॅरलल टू प्लेन या पद्धतीनं व्हायब्रेशन्स असतात. ओके, एकामध्ये फक्त इनवर्ड आउटवर्ड असतील तर दुसऱ्यामध्ये या पद्धतीनं प्लेन मधल्या व्हायब्रेशन असणार आहे.
म्हणजे ऑर्डिनरी रे आणि एक्स्ट्रॉर्डिनरी रेच्या व्हायब्रेशन जे आहेत त्या एक्झॅक्टली एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, हे लक्षात घ्या. एकाच्या इन द प्लेन असेल तर दुसऱ्याच्या परपेंडिक्युलर टू प्लेन व्हायब्रेशन असणार आहेत. आणि दोन्ही लाईट काय असतात, पोलराइज लाईट असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला या क्रिस्टलच्या साहाय्याने पोलराइज लाईट जर मिळवायची असेल तर त्याच्यातलं काय करावं लागेल, इथे एक सुटेबल मेकॅनिझम वापरून, जसं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा आणखी कुठलं कम्प्लीट ऍब्सॉर्प्शन, हा फेनॉमिनन वापरून याच्यातला एक रे जो आहे, कुठलाही एक रे काय करावं लागेल, काढून टाकावं लागेल आणि दुसरा रे बाहेर काढावा लागेल क्रिस्टलमधून. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑर्डिनरी इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या साईन रिमूव्ह केला आणि फक्त एक्स्ट्रॉर्डिनरी रे जर आपण इथं काय केला, बाहेर काढला, तर इथं काय होणार आहे, एक्स्ट्रॉर्डिनरी रे समजा फक्त बाहेर आला या पद्धतीनं, सपोज एक्स्ट्रॉर्डिनरी रे फक्त काय झालेला आहे, बाहेर आलेला आहे, लाईक दिस. तर अशा प्रकारे अनपोलराइज लाईटचं कन्व्हर्जन आपल्याला काय मिळणार आहे, पोलराइज लाईट मध्ये मिळणार आहे, like this. So here there is a unpolarized light, and here there is polarized light, unpolarized light and the polarized light. ठीक आहे. तर पोलरायझेशन बाय डबल रिफ्रॅक्शन लक्षात आलं का बघा. पोलरायझेशन बाय डबल रिफ्रॅक्शनलाच दुसरा वर्ड आहे बाय फ्रिंजन्स. ओके, ही जी प्रॉपर्टी काही क्रिस्टललाच आहे, की ज्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, कॅल्साइट, क्वार्ट्ज अँड टर्मलाइन. कॅल्साइट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट अँड टर्मलाइन म्हणजे बोरॉन सिलिकेट. हे क्रिस्टल्स असतात विच आर कम्प्लिटली ट्रान्सपरंट. आणि याची महत्वाची प्रॉपर्टी काय आहे, याच्यावर एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाला तर काय मिळणार आहे, इथं दोन रिफ्रॅक्टेड रे त्या मीडियम मध्ये मिळणार आहेत. एका रेला काय म्हणतो आपण, ऑर्डिनरी रे म्हणतो, आणि दुसऱ्या रेला काय म्हणतो आपण, एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे असं म्हणतो. आणि याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही रे जे आहेत ते काय असतात, पोलराइज्ड असतात. आणि यांचे जे व्हायब्रेशन आहेत, एक्स्ट्रॉर्डिनरी रे आणि ऑर्डिनरी रेचे व्हायब्रेशन एकमेकाला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असतात. आता ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रॉर्डिनरी रे मधला डिफरन्स काय काय बघा, याचं थोडंसं डिटेल्स आपण बघूया. आता ऑर्डिनरी रे आणि एक्स्ट्रॉर्डिनरी रे याच्यामध्ये डिफरन्स काय आहेत बघा. फर्स्ट डिफरन्स इज दॅट इट ओबे, ओके, ऑर्डिनरी रे ओबे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ऑर्डिनरी रे हे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ओबे करतो. एक्स्ट्रॉर्डिनरी रे जो आहे ई रे, इट डझंट ओबे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ओबे करत नाही. म्हणजे रिफ्रॅक्शनचा मेन लॉ जो आहे दॅट इज काय आहे, म्यू इज इक्वल टू साइन आय बाय साइन आर. ओके, हा लॉ ओबे होत नाही कारण म्यूची व्हॅल्यू इथं कॉन्स्टंट राहत नाही एक्स्ट्रॉर्डिनरीला. ओके, सो म्यू इज नॉट कॉन्स्टंट. म्यू इज नॉट कॉन्स्टंट फॉर दी ई रे. म्हणजे साइन आय बाय साइन आर हा रेशो डिफरंट अँगलला डिफरंट येतो. ओके, सेम रेशो येत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की ई रे डोंट ओबे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. Image due to this O ray is stationary, whereas image due to this E ray is rotating. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका पेपरवर समजा अशा प्रकारे एक ब्लॅक डॉट असेल आणि त्याच्यावर आपण कॅल्साइट क्रिस्टल जर ठेवला आणि वरून बघितला तर इथं तुम्हाला दोन डॉट्स दिसणार आहेत. दोन डॉट म्हणजे दोन इमेजेस दिसणार आहेत, लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ लक्षात घ्या, पेपरवर एखादा डॉट असेल, ब्लॅक डॉट असेल आणि त्याच्यावर आपण ग्लास स्लॅब जर ठेवली, ग्लासची स्लॅब जर ठेवली तर काय होतं, आपल्याला एकच डॉट दिसतो. परंतु हे कॅल्साइट, क्वार्ट्ज किंवा टर्मलाइन क्रिस्टल जर ठेवले तर आपल्याला काय मिळतात, एक डॉट दिसत नाही, लक्षात घ्या, त्याच्याऐवजी दोन डॉट दिसतात. म्हणजे हे कशामुळे होतं, बाय फ्रिंजन्स किंवा डबल रिफ्रॅक्शन मुळे होणार आहे. इतर दोन इमेजेस तयार होणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हा जर आपण कॅल्साइट क्रिस्टल जर रोटेट केला तर त्याच्यामधला एक डॉट जो आहे तो स्टेशनरी राहतो आणि दुसरा डॉट जो आहे तो त्याच्यावरती काय होतो, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. एक डॉट स्टेशनरी राहतो. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रॉर्डिनरी दोन्ही काय करणार आहेत, इमेजेस प्रोड्यूस करणार आहेत. आणि त्याच्यामधली एक इमेज जी आहे ती फिक्स्ड असते, स्टेशनरी असते. तर क्रिस्टल जर रोटेट केला तर एक्स्ट्रॉर्डिनरी रेनं तयार केलेली इमेज काय होते, ती रोटेट होते, लक्षात घ्या. हिअर ऑर्डिनरी रे साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट असतो आणि एक्स्ट्रॉर्डिनरी रेला काय असणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज व्हेरिएबल, म्यू इज व्हेरिएबल अँड इट डिपेंड्स ऑन द अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज होत गेला तर म्यू देखील इथं काय होतो, चेंज होत जातो.
जनरली ऑर्डिनरी रे साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम जनरली काय असतं, जास्त असतं, आणि एक्स्ट्रॉर्डिनरी रे साठी म्यूची व्हॅल्यू काय असते, जनरली कमी असते. आता ऑर्डिनरी रे आणि एक्स्ट्रॉर्डिनरी रे दोन्ही काय असतात, पोलराइज लाईट असतात. तर ऑर्डिनरी रेचं पोलरायझेशन कसं होतं, डायरेक्शन परपेंडिक्युलर टू ऑप्टिक ऍक्सिस. म्हणजे ऑप्टिक ऍक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शन याचे व्हायब्रेशन्स राहतात आणि याचे व्हायब्रेशन पॅरलल टू ऑप्टिक ऍक्सिस नेहमी राहतात. ओके. त्याच्यानंतर स्पीड इज सेम इन ऑल दी डायरेक्शन्स. ऑर्डिनरी रेचं स्पीड जे आहे, म्हणजे कितीही अँगल ऑफ इन्सिडन्स ठेवा, तर रिफ्रॅक्टेड रेचं जे स्पीड असणार आहे, रिफ्रॅक्टेड ऑर्डिनरी रेचं जे स्पीड असणार आहे ते काय असणार आहे, 30 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री किती अँगल ऑफ इन्सिडन्स ठेवला तर स्पीड तेवढंच राहतं. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, स्पीड इज कॉन्स्टंट. परंतु इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट ऍट डिफरंट अँगल आहे ना. लक्षात घ्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं, स्पीड इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड इन मीडियम. बरोबर आहे ना. त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. व्हॅक्यूम मधलं स्पीड तर 3 × 10⁸ असणार आहे. मीडियम मधलं स्पीड म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी रेचं स्पीड. म्यूची व्हॅल्यू चेंज झाली तर काय होणार आहे, मीडियम मधलं स्पीड देखील काय होणार, चेंज होणार. आणि म्यू काय असतो, डिफरंट अँगल ऑफ इन्सिडन्सला डिफरंट असतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज केला तर त्या मीडियम मध्ये तयार होणारा जो रिफ्रॅक्टेड रे आहे, एक्स्ट्रॉर्डिनरी रे जो आहे, तो काय होणार, त्याचं स्पीड कमी जास्त होणार आहे. ओके. ऑर्डिनरीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असल्यामुळे बेंडिंग जास्त होणार. इथं बघा डायग्राम मध्ये दिसतंय, ऑर्डिनरी आपण इथे जास्त बेंड झालेला दाखवलेला आहे आणि एक्स्ट्रॉर्डिनरी हा कमी बेंड झालेला दाखवलेला आहे. इट प्रोड्युसेस स्पेरिकल वेव्हफ्रंट. ऑर्डिनरी रे जो आहे तो जनरली स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार करतो, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे जो आहे तो स्पेरिकल वेव्हफ्रंट ऐवजी थोडासा काय होणार आहे, इलिप्सॉइडल वेव्हफ्रंट तयार करतो. लक्षात येते. स्पेरिकल वेव्हफ्रंट कधी तयार होणार, जर सगळ्या डायरेक्शननं सेम स्पीड असेल तर एक्झॅक्टली काय होणार आहे, सगळ्या डायरेक्शननं सेम स्पीड ऑफ लाईट असेल तर सगळ्या डायरेक्शननं ठराविक टाइम मध्ये तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आणि त्याच्यामुळे स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार होणार आहे. परंतु जर या डायरेक्शननं थोडंसं कमी स्पीड, या डायरेक्शननं थोडंसं जास्त स्पीड असं जर तयार झालं तर काय होणार आहे, तो स्पेरिकल ऐवजी थोडासा इलिप्टिकल शेप असणार, त्याला इलिप्टिकल शेप. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, इलिप्सॉइडल वेव्हफ्रंट. म्हणजे इलिप्सॉइडल वेव्हफ्रंट कधी तयार होणार आहे, इफ अ रे ऑफ लाईट हॅज डिफरंट स्पीड इन डिफरंट डायरेक्शन. डिफरंट डायरेक्शनला डिफरंट स्पीड असेल तर इलिप्सॉइडल वेव्हफ्रंट देखील तयार होतो. आणि इलिप्सॉइडल वेव्हफ्रंट कोण तयार करतं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे इलिप्सॉइडल वेव्हफ्रंट तयार करतो. तर या पद्धतीनं ऑर्डिनरी रे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेची कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का, एनी डाऊट इन दिस केस. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, कुठली, ऑप्टिक ऍक्सिस. ऑप्टिक ऍक्सिस म्हणजे काय, ऑप्टिक ऍक्सिस म्हणजे दिस इज अ डायरेक्शन, दिस इज नॉट ए डेफिनेट लाईन. लक्षात घ्या, इट इज नॉट एनी परमनंट लाईन बट इट इज अ डायरेक्शन इन द क्रिस्टल. इट इज डायरेक्शन इन क्रिस्टल. ओके. क्रिस्टल मधली काय असणार आहे, ती एक डायरेक्शन असणार आहे. इट इज डायरेक्शन इन क्रिस्टल along which ordinary ray and extraordinary ray have same speed, that is called as optic axis. Okay, so optic axis ही कुठलीही लाईन नाहीये, लक्षात घ्या. इट इज नॉट एनी लाईन बट इट इज द डायरेक्शन इन द क्रिस्टल. क्रिस्टल मधली एक पर्टिक्युलर अशी डायरेक्शन असते की एक्झॅक्टली त्याच डायरेक्शन ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रॉर्डिनरी असेल तर दोघांचं स्पीड सेम असतं. आणि इतर डायरेक्शनला, ऑप्टिक ऍक्सिस सोडून बाकीच्या सगळ्या डायरेक्शनला काय असणार आहे, या दोघांचं स्पीड काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑर्डिनरी रे मध्ये जे व्हायब्रेशन असतात ते व्हायब्रेशन कसे असतात, परपेंडिक्युलर टू ऑप्टिक ऍक्सिस असतात. आणि एक्स्ट्राऑर्डिनरी रे मध्ये व्हायब्रेशन कसे असतात, पॅरलल टू ऑप्टिक ऍक्सिस. म्हणजे उदाहरणार्थ, सपोज दिस इज अ क्रिस्टल, ठीक आहे, अँड सपोज दिस इज अ ऑप्टिक ऍक्सिस.
दिस इज ऑप्टिक ऍक्सिस. या पद्धतीने सपोज ऑप्टिक ऍक्सिस आहे. आता एक रे ऑफ लाईट जर याच्यामध्ये इन्सिडेंट झाला, रे ऑफ लाईट जर इन्सिडेंट झाला तर याचे काय होणार आहेत, दोन रेज तयार होणार आहेत. एक म्हणजे ऑर्डिनरी रे आणि दुसरा म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी रे. या पद्धतीनं तर याच्यामध्ये ऑप्टिक ऍक्सिसला पॅरलल इथं व्हायब्रेशन्स असणार आहेत. ऑप्टिक ऍक्सिसला पॅरलल म्हणजे कसे येणार आणि ऑप्टिक ऍक्सिसला परपेंडिक्युलर. ओके, ऑर्डिनरी रे मध्ये ऑप्टिक ऍक्सिसला परपेंडिक्युलर. ऑप्टिक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे असे व्हायब्रेशन कदाचित राहतील. सॉरी, ऑप्टिक ऍक्सिसला पॅरलल म्हणजे असे व्हायब्रेशन राहणार. हे एक्स्ट्राऑर्डिनरी रे आणि ऑर्डिनरी रे मध्ये परपेंडिक्युलर. ऑप्टिक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असे व्हायब्रेशन जे आहेत ते पर्टिक्युलरली राहतात. या फेसवर सपोज इन्सिडेंट केलं, इथं दोन रेज तयार होणार. आणि एकामध्ये व्हायब्रेशन म्हणजे थोडक्यात काय असणार आहे लक्षात येते का बघा. ऑप्टिक ऍक्सिस जो आहे इट इज डायरेक्शन इन द, इट इज ओनली अ डायरेक्शन इन द क्रिस्टल असतं. इट इज नॉट एनी पर्टिक्युलर लाईन की ज्या डायरेक्शन काय असतं, ऑर्डिनरी रे अँड एक्स्ट्राऑर्डिनरी रे हॅव दी सेम स्पीड. आणि याच्यामध्ये त्या ऑप्टिक ऍक्सिसला काय होणार आहे, एक व्हायब्रेशन परपेंडिक्युलर असणार आहे आणि दुसरे व्हायब्रेशन काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. तर याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे, दॅट इज पॉझिटिव्ह क्रिस्टल आणि निगेटिव्ह क्रिस्टल. पॉझिटिव्ह क्रिस्टल अँड निगेटिव्ह क्रिस्टल. पॉझिटिव्ह क्रिस्टल अँड निगेटिव्ह क्रिस्टल. तर जनरली इथं काय सांगितलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर फॉर द ऑर्डिनरी असतं आणि लेस फॉर दी एक्स्ट्राऑर्डिनरी. तर पॉझिटिव्ह क्रिस्टल म्हणजे काय, जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑर्डिनरी रे, ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑर्डिनरी रे इज लेस दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी रे जर असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह क्रिस्टल असं म्हणायचं. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑर्डिनरी रे इज मोर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी रे जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह क्रिस्टल असं म्हटलं जातं. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह क्रिस्टल अँड निगेटिव्ह क्रिस्टल. म्हणजे बेंडिंग जास्त कुणाचं होणार, म्हणजे पॉझिटिव्ह क्रिस्टल मध्ये काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाला जास्त आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी रेला. तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे जी आहे तो काय होतो, जास्त बेंड होतो. आणि निगेटिव्ह क्रिस्टल मध्ये ऑर्डिनरी रेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे म्हणजे काय होणार आहे, निगेटिव्ह क्रिस्टल मध्ये ऑर्डिनरी रे जो आहे तो जास्त बेंड होणार आहे. ओके, या पद्धतीनं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह क्रिस्टलची कन्सेप्ट आहे. अँड इन दिस वे पोलरायझेशन बाय बायफ्रिंजन्स इज कॅरिड आउट. तर या पद्धतीनं काही क्रिस्टलच्या साहाय्याने देखील आपण लाईटचं पोलरायझेशन करू शकतो. म्हणजे लाईटचं पोलरायझेशन आता बघा, फर्स्ट मेथड आपण बघितली स्कॅटरिंग. स्कॅटरिंग मध्ये लाईटचं पोलरायझेशन होत आहे. त्याच्यानंतर पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये देखील लाईटचं पोलरायझेशन होत आहे. आणि थर्ड मेथड जे आपण बघितली दॅट इज बायफ्रिंजन्स किंवा डबल रिफ्रॅक्शन मध्ये देखील लाईटचं पोलरायझेशन होतं. ओके, तर ही डबल रिफ्रॅक्शन ही प्रॉपर्टी किती क्रिस्टलला आहे, कॅल्साइट क्रिस्टल, क्वार्ट्ज अँड टर्मलाइन क्रिस्टल. त्याच्यानंतर फोर्थ process by which we can carry out polarization is the dichroism. डायक्रोइझमच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, पोलरायझेशन करू शकतो. ओके, डायक्रोइझमलाच काय म्हटलं जातं, सिलेक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन.
Dichroism is called as selective absorption. Okay. Dichroism is called as selective absorption. आता डायक्रोइझम म्हणजे काय असतं, नेमकं काय असतं, तर डायक्रोइझम म्हणजे पुन्हा एकदा असे काही क्रिस्टल्स असतात की ज्याच्यामध्ये काय होतं की when a ray of light is incident, ओके, रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर काय होणार आहे, पुन्हा एकदा इथं डबल रिफ्रॅक्शन होत आहे. डबल रिफ्रॅक्शन होतं. आता डबल रिफ्रॅक्शन मध्ये माहिती आहे तुम्हाला, एक असतो ऑर्डिनरी रे, दुसरा असतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे, दोन्ही पोलराइज लाईट असतात. तर डायक्रोइझम मध्ये हे जे क्रिस्टल असतात ते कुठला तरी एक रे काय करतात, त्या मटेरियल मध्येच काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. ओके, कुठला तरी एक रे जो आहे, ऑर्डिनरी रे किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे, त्या मटेरियल मध्ये काय केला जातो, ऍब्सॉर्ब केला जातो. म्हणून याला सिलेक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. कुठल्या तरी एका रेला सिलेक्ट करून ते मटेरियल जे आहे ते त्याला ऍब्सॉर्ब करतं. इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ द क्रिस्टल. काही क्रिस्टल ऑर्डिनरी रेला ऍब्सॉर्ब करतात, तर काही क्रिस्टल एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेला ऍब्सॉर्ब करतात. ही जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं, डायक्रोइझम असं म्हणायचं. So dichroism is the property of the crystal by virtue of which it produces double refraction first and select or and it absorb either ordinary light or the extraordinary light. That is called as dichroism. Dichroism म्हणजे बघा, it is property of crystal. It is the property of crystal due to which it is the property of crystal due to which it either it produces bifringence, it produces double refraction, तो काय करतो, डबल रिफ्रॅक्शन करतो, इट प्रोड्युसेस डबल रिफ्रॅक्शन अँड ऍब्सॉर्ब आयदर ऑर्डिनरी रे किंवा ऑर्डिनरी लाईट और एक्स्ट्राऑर्डिनरी लाईट. So dichroism म्हणजे काय आहे, इट इज द प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टल. देर आर सम क्रिस्टल्स विच आर हॅव्हिंग दिस प्रॉपर्टी. ओके, ड्यू टू विच काय होतं, इट प्रोड्युसेस डबल रिफ्रॅक्शन प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामध्ये डबल रिफ्रॅक्शन झाल्यानंतर आयदर ऑर्डिनरी रे किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी काय करतात, कम्प्लिटली त्या मटेरियल मध्येच ऍब्सॉर्ब करतात. ओके, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डायक्रोइझम. आता डायक्रोइझम प्रॉपर्टी असणारे क्रिस्टल कुठले आहेत, तर फर्स्ट इज टर्मलाइन. टर्मलाइन क्रिस्टल, त्याच्यानंतर पॉलिविनाइल अल्कोहोल, after that iodosulfate of quinine, okay, so these are the some crystals which are having the property of dichroism. Tourmaline, polyvinyl alcohol and iodosulfate of quinine या मटेरियलचे जे क्रिस्टल आहेत यांना डायक्रोइझम नावाची प्रॉपर्टी आहे. and the substance which possess this property are called as dichroic substance. Okay, substances which possess this property are called as dichroic substances. त्यांना काय म्हणतो आपण, डायक्रोइक सबस्टन्सेस आपण म्हणतो. लक्षात घ्या, दॅट इज द डायक्रोइझम.
ओके, तर टर्मलाइन क्रिस्टलला पॉलिव्हिनाइल अल्कोहोल आणि आयोडोसल्फेट ऑफ क्विनाइन या क्रिस्टललाच फक्त डायक्रोइझम नावाची प्रॉपर्टी आहे, हे लक्षात घ्या. ओके, याच्यामध्ये कॅल्साइट क्रिस्टलला मात्र डायक्रोइझम प्रॉपर्टी नाहीये, त्याला डबल रिफ्रॅक्शन आहे परंतु डायक्रोइझम नाहीये, लक्षात घ्या. ही एक नोट आहे, MCQ मध्ये एखाद्या वेळी विचारली जाऊ शकते. ओके, नोट काय आहे, कॅल्साइटला मात्र ही प्रॉपर्टी नाहीये. Calcite doesn't have this property. जे कॅल्साइटला डबल रिफ्रॅक्शन प्रॉपर्टी आहे, बायफ्रिंजन्स आहे, परंतु डायक्रोइझम नाहीये. आणि नेक्स्ट पार्ट येतो, दॅट इज पोलराइड. ओके, आता पोलराइड म्हणजे काय असतं, दीज आर द लार्ज शीट्स ऑफ large sheets containing the crystals of the dichroic substance. ओके, म्हणजे पोलराइड म्हणजे काय असते, एक थिन शीट असते, एक मोठी शीट असते की ज्याच्यामध्ये काय असतात, हे डायक्रोइक क्रिस्टल्स असतात की ज्याच्या साहाय्याने काय करू शकतो आपण, एक लार्ज बीम ऑफ पोलराइज लाईट आपण प्रोड्यूस करू शकतो. कारण हे आयोडोसल्फेट क्विनाइन हे जे क्रिस्टल आहेत ते व्हेरी व्हेरी स्मॉल साईजचे क्रिस्टल असतात. म्हणजे याची जी साईज आहे ती अगदी सुईच्या टोकावर एक क्रिस्टल बसेल एवढी लहान साईज यांची असते. म्हणजे हे जे क्रिस्टल आहेत ते खूप छोटे असल्यामुळे त्याच्या साहाय्याने आपल्याला मोठा बीम ऑफ पोलराइज लाईट प्रोड्यूस करता येणार नाही, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे, हे जे क्रिस्टल आहेत ते प्लास्टिकच्या शीटमध्ये एका पर्टिक्युलर डायरेक्शन ओरिएंट केलेले असतात. हे जे सगळे क्रिस्टल आहेत, डायक्रोइक क्रिस्टल जे आहेत ते काय केलेले असतात, एका प्लास्टिकच्या शीटमध्ये एका पर्टिक्युलर डायरेक्शन, जेणेकरून त्यांच्या सगळ्यांचे ऑप्टिक ऍक्सिस एकमेकाला पॅरलल येतील अशा प्रकारे काय केलेले आहेत, एका प्लास्टिक शीट मध्ये ओरिएंट केलेले असतात आणि त्याला काय म्हणतो आपण, पोलराइड असं म्हणतो, पोलराइड. ओके, सो पोलराइड म्हणजे काय आहे, दीज आर लार्ज शीट containing crystals of dichroic substance which can produce a large beam of polarized light. याच्या साहाय्याने काय करू शकतो आपण, लार्ज बीम ऑफ पोलराइज लाईट प्रोड्यूस करू शकतो. हे जे पोलराइड आहे याचा शोध जो आहे तो कुणी लावलेला आहे, E.H. लँड 1934 ला याचा शोध लावलेला आहे. ओके, E.H. लँड 1934 ला पोलराइडचा शोध लावलेला आहे, ज्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, पोलराइज लाईट प्रोड्यूस करू शकतो. ओके, या पोलराइडचे युजेस काय काय आहेत, युजेस ऑफ पोलराइड. या लार्ज शीट्स जे आहेत त्यांचा यूज काय, तर त्याचा फर्स्ट यूज आहे इन सनग्लासेस. ओके, ह्या पोलरायझिंग शीट्स जे आहेत ते सनग्लासेस किंवा गॉगल्स वर वापरले जातात की ज्याच्या साहाय्याने आपल्याला काय मिळतं, लाईटची इंटेन्सिटी पण कमी होते आणि आपल्याला एक आउटसाइडचा एक क्लिअर किंवा बेटर व्ह्यू आपल्याला मिळतो. कारण पोलराइज लाईट जी आहे ती ऍज कम्पेअर टू अनपोलराइज लाईट चांगली पिक्चर क्वालिटी देते, लक्षात घ्या. म्हणजे गॉगल्स किंवा सनग्लासेस जे आहे त्याच्यावर पोलराइड लावलेलं असतं, ठीक आहे. किंवा विंडशील्ड ऑफ दी ऑटोमोबाईल, विंडशील्ड ऑफ ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलचं पुढची जी मेन फ्रंटची जी ग्लास असते, ओके, त्याच्यावर देखील काय केलेलं असतं, हे पोलराइड्स लावलेले असतात. सो वन्स अगेन त्याच्यामुळे काय होणार आहे, समोरची लाईट जास्त इंटेन्सिटीची असेल तर थोडीशी त्याची इंटेन्सिटी कमी होणार आणि प्लस
पोलरायझेशन ऑफ दॅट लाईट होत असल्यामुळे काय होणार आहे, वी कॅन गेट मोर क्लिअरर व्ह्यू. ओके, त्याच्यानंतर टू अवॉइड ग्लेअर ऑफ लाईट. ग्लेअर ऑफ लाईट म्हणजे लाईटचं जास्त चमकणं जर असेल, ओके, त्याला ग्लेअर असं म्हणतो. तर तो ग्लेअर ऑफ लाईट जो आहे तो रिमूव्ह करण्यासाठी पोलराईडचा वापर केला जातो. कारण रात्रीच्या वेळी तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना बघितलं असेल, ग्लासेस तुम्ही वेअर केलेले असतील काही वेळेला, आणि रात्रीच्या वेळी समोरून एखादं जर व्हेकल येत असेल तर काय होतं, आपल्याला ती लाईट काय होते, चष्म्यामधून पास होत असताना, सनग्लासेस मधून म्हणजे ग्लासेस मधून पास होताना काय होते, ती पसरते आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात लाईट काय होते, चमकते. तर ते अवॉइड जर करायचं असेल तर काय केलं जातं, पोलराइड्स वापरले जातात. आणि याच्यामध्ये अशी पण